सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अगं बाई तुमची योगासनं चालू आहेत का? बराच उशीर झाला आज तुम्हाला. हा हे दूध आणलंय मी. काय? हा इकडे ठेवते मी. झालंच ना पण तुमचं? आबा तुमच्यासोबत यांनाही घेत जा ना. काय सारख्या तक्रारी चालू असतात. गॅसेस झाले, ऍसिडिटी झाली. हसू नका आबा, मला माहिती आहे ते येणार नाही पण मला आपलं वाटतं म्हणून. झालं ना? वा 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 आबा, यंग मॅन इज इन ऍक्शन का? अरे वा वा, नाही आबा तुमचं चालू द्या, त्यात खंड पडायला नको. खरं तर तुमची योगासनांची प्रात्यक्षिक बघायला मी आलो होतो. काय सांगता? खरंच सांगतोय, तुमच्या फिटनेसचं रहस्य म्हटलं जरा बघू दे. चांगल्या चांगल्या. मी तुम्हाला सांगतो रहस्य म्हणजे काय. बरोबर तुम्हाला मी सगळ्यांना सांगत असतो म्हणजे हे एक्सरसाइज इज अ मस्ट. हे नेहमी मी योगासना करा, काही करा. अगं श्यामाला जरा नेण्यासाठी चहा टाक. तुम्ही नाही घेणार? तुम्हाला मी यावेळेला फक्त दूध देतो. दूध? अरे बापरे, आम्हाला नाही पचत ते. अहो तुम्हाला कसं पचतं मला काय कळतच नाही. कसं पचतं म्हणजे काय? तुम्ही एक्सरसाइज करा, योगासनं करा, सगळं पचेल. या बारीक सारी ज्या प्रकृतीच्या तक्रारी आहेत ना सगळ्या दूर होती योगासनामुळे. एक प्रकारचा लवचिकपणा येतो बाहेरून. तुझ्या आवा तिकडे ठेवलेलं आहे, बाहेरून आणि आतून. तुमच्यासारखा सगळं सांगत बसायचं. लोक काहीतरी प्रश्न विचारतील आणि आपण आपलं बडबड करत बसायचं. गप्प बसावं, आपापली कामं करावीत. कुठे गेला चिमटा? काय बडबडतेस? नाही मी बडबडतीये. मला काही वेळ बीड लागलाय का? काय बोलतोय सुशिरा? ते लहान मोठं राहिलेलं नाहीये का? अगं तसं नाही, मला वाटलं तू. काय वाटलं? जेव्हा पाहावं तेव्हा तू माझी थट्टा करत असतो. बाजूला हवं जरा. अरे मी काय थट्टा केली? हे बरं आहे, तू तिकडे बाबांबरोबर भांडून ये, इथे माझ्यावर आकड. बरोबर ना? बाबा वगैरे काही नाही, भांडण काय झालं? अरे बाबा सरक ना, आम्हाला चहा द्यायचंय त्यांना. मग कुणावर एवढी वैतागली आहेस? अरे ते नेने रे, बाहेर बसलेत. मग त्यांच्यावर काय एवढी वैतागली आहेस? अरे काय काहीतरी चौकशा करतात सकाळी सकाळी आणि आबा ना अगदी पल्ला लावून त्यांना उत्तर देत बसतात. काय वेळ ऐक माझं, ते आबा आणि नेने त्यांना काय करायचंय ते करू दे. तू कशाला त्रागा करून घेतेस? मी त्रागा करतेय? हो त्रागा करतेय. काय मला वेळ बीड लागलाय का? शिऱ्या तू फार बोलायला लागलायस. हा अगं मी काय केलं? तू अजिबात माझ्याशी बोलू नको. तू जा बरं इथून, जा जा. या आई मी काय केलंय पण मला ते तरी सांग ना. तू जातोयस की नाही? वेळ लागणार आहे मला. काय झालंय का सकाळी सकाळी? अरे जा ना. ना पेपर. सॉरी सॉरी का हसतोस काय तू? मी काय गंमत सांगतो तुला. आय एम सिरियस. नाही यासाठी नाही हसलो मी. मग आईचं काहीतरी बिनसलं हो. सकाळी अटॅक केला माझ्यावर. मग ही काय हसण्यासारखी गोष्ट आहे? अरे हसतोस काय? तुम्ही आज जाऊन बघा. नको, नंतरच जाऊया. सकाळी तोफेच्या तोंडी नको. ही आसनं बघितली तुम्हाला मी स्वतःला करायला असं हे सोपं आसन सांगतोय बघा. नुसतं असं बसायचं, ह्याला वज्रासन म्हणताय बघा. ह्याच्या काय हे असं बसायचं, अगदी सोपं आसन आहे वज्रासन. वज्रासन नावच भयंकर कठीण आहे. अरे कठीण आहे हो. असं वज्रासन बसा, वज्रासारखी तब्येत होती की नाही बघा. पोटाचे सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होतील. आबा गॅस ट्रबल सुद्धा निघून जाईल. जे ऍडव्हान्स गॅस ट्रबल असेल तुम्हाला पवन मुक्तासन मी शिकवेन. प्रयत्न करतो. दुमडून पाय बरं तो पाय. नाही आबा नाही जमत. नाही बापरे.
श्यामल माझा रुमाल कुठे ठेवलाय? मला माहिती नाहीये, कुठेतरी असेल. बघा ना आता, एक दिवस बघा ना स्वतः. अगं, काय आज सकाळी सकाळी एकदम कडक लक्ष्मी. शिर्या पण सांगत होता. काय सांगत होता? काय म्हणत होता? कडक लक्ष्मी म्हणत होता तो? हा? त्याचा उद्धटपणा फार वाढत चाललेला आहे. हा, काही लहान मोठे काही राहिलेलं नाहीये. मी आई आहे त्याची. जाऊ दे ग श्यामल, जाऊ दे. तू चल डबा दे लवकर हे मला. सगळं असंच आहे. तुमचं अजिबात लक्ष नाही ना, म्हणून वाटेल तसा वागतो तो. आणि माझं तर कुणी ऐकत नाही. मला काही किंमतच राहिलेली नाहीये. अगं श्यामल, श्यामल काय झालं सांग? काय आहे? अगं काय झालं नक्की? म्हणजे काय? नाही म्हणजे सकाळपासून बघतोय मी तुझी चिडचिड चालले, लक्षात आलंय माझ्या. मला सांग, कुणावरचा राहावा? कुणावरचं का? अहो ते नेनेंचं का? अहो हळू बोला, ते बाहेरच्या खोलीत बसले. हा मग नेने तुला काय बोलले का? ते कशाला बोलतील मला? हा, काहीतरी काय सकाळी सकाळी नुसतं चौकशा करत असतात. कसल्या चौकशा? अहो आता आज कशासाठी आलेत माहितीये का? आबांच्या प्रकृतीचं रहस्य विचारायला आलेत म्हणे. हो अगं चांगलं आहे की. चांगलं काय? हे बघा, सगळ्यांची नजर काही चांगली नसते. श्याम, म्हणजे तुला काय म्हणायचं? आबांना आता त्यांची दृष्ट लागेल. तू काय बोलतेस? यात काय हसण्यासारखं आहे? लहानपणी शिर्या आजारी पडला नव्हता तेव्हा हे चालू होते. अगं पण शिर्या किती लहान होता. अगं तेव्हाची गोष्ट वेगळी होती. काही वेगळी नाहीये बरं का. आणि तुम्ही ना आबांना खरं समजावून सांगा. हे सगळ्यांसमोर बाहेरच्या खोलीत तेल बिल लावून असं व्यायाम करायची काही गरज आहे का? बरं दिसतंय का ते? अगं नाही श्यामल, मी सांगतो त्यांना, मी सांगतो बस. आता तू बोलण्यात नको ना वेळ घालव प्लीज. टिफिन देणं उशीर होतो मला. असं काय करतेस तू? काय ग? मला काळजी वाटते म्हणून म्हटलं मी. हे भुजंगासन, हलासन, शलभासन ही आसनं अचूक करणं, शास्त्रीय दृष्टीने योग्य अशी करणं, हे सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल. पण ते तसं कठीण नाही, तुम्हाला जमेल ते. म्हटलेलंच आहे, प्रयत्न वाळूचे कण रगडीचा तेलही गळे. आबा तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. प्रयत्न तर करायलाच पाहिजे, नाहीतर काय खरं नाही. बरं आबा येऊ मी? हा येतो. पण आबा मला काय वाटतं की पेन्शनर क्लबच्या सगळ्याच मेंबरना तुम्ही जर ही आसनं शिकवलीत तर त्यांना योगाची आवड निर्माण होईल. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते त्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली पाहिजे ना. म्हणजे सक्ती करून काय? नाही सक्ती करून. बरं येतो. हा येतो. घरी करून बघा, हळूच करा. काय नाही, शेखर जरा पाय अडखळला का? जसं काय नाही. पाय अडखळला काय सांगता तुम्ही? आबा तुम्हाला ताप आहे चांगला? नाही. अहो नाही, बसा बसा इथे बसा. तुम्हाला ताप आहे चांगला. बसा. अरे नाही. अहो नाही, तुम्ही मला काय सांगताय? ताप आहे तुम्हाला? शिर्या, श्यामल, काय झालं? चल इकडे. काय झालं? काय झालं? पडलं पडले काय नाही. कसं ताप आहे चांगला अंगामध्ये आणि तसाच हे मॉर्निंग वॉकला गेले होते. अहो तुम्ही झोपा शांतपणे. आडवे वा. मी म्हटलं तर तुम्हाला लोकांची नजर काही चांगली नसते. कुठे गेली? श्यामल उगाच काहीतरी बोलू नकोस तू. तू फोन करून फोन करायचा डॉक्टरला पहिल्यांदा. हो मी तेच सांगितलं तुला. तुम्ही मला सांगायचं तरी. अहो म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं नाही तर मग कळलंय कसं? अगं काय झालं, मी इथे यांना सांगायला आलो तर ह्यांचा तोल गेला एकदम. मी असं सावरलं त्यांना तर यांच्या अंगात ताप एवढा. सकाळी नव्हता एवढा ताप, काय एवढ्या लक्षात ताप रे. या परिस्थितीत तुम्ही ते काय योगासन वगैरे काय शिकवत होता मी तू? तुला सांगतो श्यामल, तसं काय तुम्ही उठू नका. हे शिर्या, अरे बाबा, झोपून द्या बघू. अहो काय करते तुम्ही? नाही, त्यानं झोपू दे. हे बघा आबा, असा ताप निघले करून चालणार नाही. असा ताप वाढला तर माझ्या डोक्याला ताप होईल नंतर. तुम्ही झोपून राहा. गंभीर दखल घेणार काय नाही. अरे माझा आई जरा तुम्ही झोपा. तुम्ही झोपा बघू. अहो नाही आबा, काय करताय? अहो आबा, शांत झोपा. एक मिनिट. अजिबात चळवळ करायची नाही. झोपा. असं काय करताय आबा तुम्ही? अरे लागला का रे फोन? अहो दीर्घ श्वास घ्या म्हणतात. आबा दीर्घ श्वास घ्या. आबा काही खोकला धाप वगैरे? काही नाही. पाणी उकळलेलं असतं ना प्यायला? हो उकळलेलंच पाणी देतो आम्ही. म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच उकळून थंड केलेलं पाणीच देते मी. पण मग तरीही असं असं होतं कधी कधी. व्हायरल इन्फेक्शन आहे, त्याचा ताप आहे. होईल संध्याकाळपर्यंत बरा.
मी गोळ्या देतो, पण आजच्या दिवस संपूर्ण आराम करायला हवा बरं का आबा. हो म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून बरं आहे, आराम करायचा आहे एक दिवस. तुम्ही सांगा यांना काय होतं, योगासनं वगैरे करतात ना सगळ्यांसमोर, आता म्हणजे लोकांची नजर काही बरी नसते. या 3-3 गोळ्या द्यायच्या दिवसातनं 3 वेळा, आत्ता दुपारी आणि रात्री. पण काहीतरी खाल्ल्यानंतर बरं का. आबा येऊ मी आता, विश्रांती मात्र घ्यायची दिवसभर. श्यामल ते जरा नीट लक्षात ठेवा. आबा येतो बरं का मी, आराम करायचं लक्षात ठेवा. प्रकृतीला सांभाळतो. अरे शेखर तू जा ना ऑफिसला, तुला उशीर होतोय. मी बरा आहे आता. हो आबा मी जाऊ कामावर. जा जा, अरे मी ठणठणीत आहे. हा जा तू जा. अहो आबा तुम्ही आता लगेच उठू नका हो, तुम्हाला रेस्ट सांगितले ना. झोपा अरे, झोपा. बरं आहे शेखर, डॉक्टरने मला रेस्ट सांगितले, बेड रेस्ट नाही. पण झोपायला काहीच हरकत नाहीये. रोज पाणी उकळूनच ठेवते, खाण्यापिण्यात काही तक्रार नाही, कसलं काय नाही. हा सगळा नजरेचा परिणाम आहे. लोकांची नजर नुसती वाईट असते. बापरे, आता फोन सुद्धा मीच घ्यायचा. कशाला होता, यांचाच फोन असणार हा. हा घेते मी. हॅलो. हा हॅलो श्यामल, अगं मी बोलतोय. हो हो. कसं आहे दादा आबा? हा बरे आहेत की. टेम्परेचर उतरलं ना? होय उतरलं, आणि दुसरा डोस दिलाय मी त्यांना. बरं का? बरं बरं. मी एक काम करतो, आज जर जमलं ना मी जरा लवकर येतो घरी. नाही नाही काय नाही, मी अगं चौकशी करायला फोन केला होता. हा चल ठेवतो फोन. हो हो. हॅलो. हॅलो आई, शिरा बोलतोय. हा काय रे? आई आबांची तब्येत कशी आहे? ताप गेला का ग? याई तू त्यांना गोळ्या दिलास का? आई हॅलो, आई बोलत का नाहीयेस? तू मला बोलू देशील का? सॉरी सॉरी बोल. आता आबा बरे आहेत, त्यांना मी गोळ्या दिल्या, ते जेवले, त्यांचा डोळा लागलाय. बस. अच्छा अच्छा, बरं ठेवतो. याई बाबांचा फोन आला होता? हो, तुझ्या आधीच आला होता, त्यांचा फोन ठेवला आणि तुझा आलाय मला. बरं ठेवतो. हो हो हो. आबा कुठे गेलेत? आबा जरा डोळा लागलाय आबांचा. काय सांगताय काय? आबा झोपलेत? होय. त्याचे शक्यच नाही. अहो आम्हाला नेहमी म्हणायचे दुपारी झोपत नाही, म्हणून तर तब्येत ठणठणीत आहे. हे ते खरं आहे, पण सकाळी जरा बरं नव्हतं म्हणून झोपलेत जरा. आबांची तब्येत आणि बरी नाही, शक्यच नाही. कोण आहे ग श्यामला? आबा मी खारकर. अरे या या खारकर, या या या. चला चला. आबा काय हो, तुमची तब्येत बरी नाही म्हणे? नाही बरी आहे. ठीक आहे. काय झालं? घ्या, मी सांगितलं नव्हतं. आबा तसे ठणठणीत आहे, त्यांना काय होतंय? येस, ही इज फिट अँड फाईन. नाही, सकाळी जरा बरं नव्हतं, डॉक्टरने सांगितलंय विश्रांती घ्यायला. आबा तुम्ही झोपता का? थोडा ताप. आता बरं आहे. सकाळी होतं ते, सकाळचा ताप सकाळी गेला. आता बरं आहे मला. तू जरा ह्याच्यासाठी चहा कर फर्स्ट क्लास आम्हाला. चहा वगैरे घ्या बरं. अगं करतेस ना? हो. नाही मी साखरेचं विचारायला थांबले होते. साखर जरा कमीच टाका, आणि काय अगदी थोडा चहा, तुमचा मान राखायचा म्हणून. आबा इकडे आहे मी. अहो नेन्यांनी सांगितलं तुमच्या योगासनांबद्दल, म्हणून आम्ही सगळेजण तुमची योगासनं बघायला आलो. चांगली गोष्ट म्हणजे नेनेची न्यूज सर्व्हिस भलतीच फास्ट दिसते. नाही पण म्हणजे आबा तुमची तब्येत बरी नसेल तर राहू दे, म्हणजे पुढे कधीतरी. पुढे नका कशाला, काय तब्येत वगैरे चालेल, ठीक आहे. आपण तुम्हाला मी दाखवतो ना का, कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात लगेच झाली पाहिजे. शुभस्य शीघ्रम. तुम्हाला मी सांगतो बरं का, हे शलभासन, हलासन, भुजंगासन, धनुरासन, ही तशी साधी वज्रासन, ही साधी आसनं आहे, ती करायला काही हरकत नाही. तुझं अर्ध मत्स्येंद्रासन आहे, पवन मुक्तासन वगैरे आहे, ते तुम्ही करायला हरकत नाही. सर्वांगासन हळूहळू करायला हरकत नाही. शीर्षासन तुम्ही करू नका. शीर्षासन तुम्ही केलं तर चालणार नाही, तुम्ही नको. शीर्षासन काही उपयोग होणार नाही, तुम्ही ते करू नका. शीर्षासन वगैरे बाकीचं करायला काही हरकत नाही. आणि बरं का, ही क्रिया फार चांगली असते कुठल्याही वयामध्ये. ह्याला शुद्धी क्रिया म्हणतात. मी
चहा घेऊन गेले ना तर सगळ्यांना चक्क योगासनं करून दाखवत होते. म्हणजे सकाळी त्यांची योगासनं झालेली होती बरं का. मी म्हणत नाही योगासनं करू नका म्हणून. नेने आले ना तेव्हा मी दूध घेऊन गेले होते, त्यांना पुन्हा त्यांनी योगासनं करून दाखवली. म्हणजे 2दा योगासनं झालेली आहेत सकाळची. ताप आलेला आहे ना, डॉक्टरने सांगितलंय ना झोपून राहा म्हणून, नाही योगासनं करून दाखवत होते. आणि काय झालं माहितीये का, तुमचे फोन सारखे येत होते, कशी आहे तब्येत कशी. अरे चांगली आहे तब्येत, मी आहे ना, मी काळजी घेते, मी गोळ्या देते, मी सगळं करतेय. पाणी उकळून ठेवलं, स्वयंपाकघरात जा, दारे उघडा, फोन घ्या, काय चाललंय काय. बरं त्या बाकीच्यांना कळायला नको काही काळ वेळ आहे की नाही, कुठल्या वेळेला आहे योगासनं करून दाखवा म्हणजे काय. यांचं चहा पाणी करत राहायचं सारखं. शिर्या म्हणजे एवढा मोठा झाला तरी चादरी स्वच्छ ठेवता येत नाही म्हणजे काय. हा चल जरा तिकडून पकड. अरे शिर्या, अरे चादर तरी घालू देत मला नीट. आणि काय रे पाय न धुतच चादरीवर लोळत असतोस, कसं झोपावं असं वाटतं तुम्हाला असं. हा असं दे ग, उद्या सकाळी बघू. बघू म्हणजे तूच बघा. शिर्या श्यामल, काय मी आबांचं पाणी ठेवलंय तिकडे आणि मी आलेच तिकडे. अगं खूप अपसेट झाले ते श्यामल. अगं बाई, आता तुम्ही त्याला नीट समजावून सांगितलं नाहीत का. अगं हो, मी समजावून सांगितलं त्यांना, पण ते मला म्हणाले की मग मी माझ्या मित्रांनाच घेऊन यायचं नाही का, तुम्हाला एवढा त्रास होतो का, असं मलाच विचारायला लागले ते. अगं बाई, आता श्यामल तू मला सांगत होतीस ना, त्याचा नेमका चुकीचा अर्थ घेतला त्यांनी. काय अहो नाही, माझ्या मनात तसं काहीच नव्हतं, खरंच अगं नाही. हो, हे मला माहिती आहे ना, पण आता तू जाऊन समजाव त्यांना. नाही माझी चांगली मैत्री आहे, पण काय उपयोग नाही काय. हो बाबा, काय ते? चादरीवर बसू नका हो, चादर घाण होते. उठा तुम्ही. अरे बसून अहो, हात बघा तुमचा कसं आहे. उठा तुम्ही. आबा, आबा रागवलं तुम्ही माझ्यावर. माझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये तुम्हाला. अहो तुमची काळजी वाटते म्हणून बोलले मी. अहो काय झालंय आबा. हा एवढे रागवता तुम्ही माझ्यावर. असं काय करता आबा, मला कसं त्रास होईल तुमच्या मित्रांना चहा करून देण्याचा. काय बोलत होते, कसं त्रास होईल, तुमच्या प्रकृतीची काळजी वाटते म्हणून म्हटलं. असं योगासन वगैरे करून दाखवण्याचा मला काय विरोध आहे, मला अभिमान आहे हो त्याचा. लोकांची नजर सारखी नसते म्हणून म्हटलं, आणि माझ्या तोंडून निघून गेलं असेल काहीतरी, बोलण्याची पद्धत चुकली असेल आबा, म्हणून एवढं रागवायचं का. हा अहो आबा, मला काय करायचंय असं विरोध करून. तुमचा कसलाच त्रास होत नाही आबा. सकाळ एकदा सगळ्यांची नीट सुरू झाली ना तर मला समाधान वाटतं. माहितीये का, सकाळी तुम्ही उठला, तुमची योगासनं, तुमचं दूध, तुमची अंघोळ, यांचे ब्रेकफास्ट आणि यांचे डबे भरले, हे सगळे गेले की माझी सकाळ व्यवस्थित जाते. त्याच्यामध्ये कोणी येऊन लुडबुड केली ना तर माझी खरंच चिडचिड होते. पण तेवढी चिडचिड करण्याचा अधिकार नाहीये का मला. सगळं नियमित व्हावं वाटतं ना मला. तुम्हाला आवडते की नाही शिस्त सगळी. जागच्या जागी हवं असतं की नाही तुम्हाला. पाणी जागच्या जागी हवं असतं, दूध तिथे हवं असतं वेळेवर तुम्हाला. त्याच्यात उशीर झाला तर तुम्हाला नाही चिडचिड होत. त्यासाठी मी काळजी घेते ना, आणि माझं कर्तव्य आहे ते करण्याचं. करते ना मी नेहमी. चुकून बोलले असेल अहो.
आणि नेने या काकांना असं बोलायची काही अधिकार नाही आणि मला त्यांचा राग आलाय. त्यांच्याबद्दल आदर आहे मला, पण आज मला राग आला. चुकलं असेल हो थोडस. सगळ्यांनीच मला असं म्हटल्यावर मग मी कुठे जाणार? सांभाळा सांभाळा. नाही काय तुझ्या भावना मला कळल्या नाहीत. हो काय तुझी अंधश्रद्धा चुकीची आहे. हे नजर लागणं वगैरे अंधश्रद्धा चुकीची आहे. हे जेवढं सत्य आहे तेवढीच तुझी भावना खरी आहे, मोठी आहे, हे सुद्धा सत्य आहे. काय झालं सांगू का, माझं हल्ली वय झालंय ना, मला पुष्कळशा गोष्टी त्या लक्षात येत नाही. हा तू काळजी करू नकोस. खरं म्हणजे मी सुद्धा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी असं घरात वावरत असतो बरं का. माझा सुद्धा तरेवाईटपणा असतो या माझ्या वयामध्ये. आता मी व्यायाम करतोय तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. मी बाथरूम मध्ये जाऊन गुपचूप व्यायाम करतो, तांब्यामध्ये पाणी भरतो आणि व्यायाम करतो. मी मला तांब्या पडला खाली, वाटलं खाली पडलो. आता तू काळजी करू नको. मी ह्याच्या पुढे योगासन कोणाला करून दाखवणार नाही. योगासन नॉट फॉर डेमॉन्स्ट्रेशन. माझी जी तब्येत आहे, माझ्या फिटनेस, ती माझी खाजगी बाब आहे. फिटनेस हे योगासन. फिटनेस इज माय दिस योगासन बिझनेस इज माय प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड ट्रेसपासर्स आर नॉट अलाउड. डोंट वरी. हा काळजी करू नको. तुला करून दाखवू. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.